नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात तसेच देशात कापूस हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे नगदी पीक आहे। या व्हिडिओमध्ये कापसाच्या टॉप 5 जातीची माहिती घेणार आहोत। तर हे कापसाचे उत्कृष्ट वाण असून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवून देणारे आहेत। तर शेतकरी मित्रांनो, कापसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य जातीची निवड, योग्य खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे असते। या सर्व गोष्टी वेळेवर केल्या तर आपण कापसाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकतो। तरी कापसाच्या टॉप 5 जातीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर कोणते टॉप 5 जाती आहेत ते आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला आता आपण पहिले जे वाहन आहे ते पाहणार आहोत आपण आता कबड्डी हे राज्यात कबड्डी हा वाहन गेल्या 2 वर्षापासून खूप शेतकऱ्यांना पसंती दिली आहे। तर या वाहनांची लागवड जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकता। या वाहनाची खास करून कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे। अधिक उत्पादन देणारे हे वाहन असल्याचं शेतकऱ्याकडून सांगितले जात आहे। तर या वाहनाची वैशिष्ट्य मध्यम भारी जमिनीसाठी योग्य बागायती आणि कोरडवाहू जमिनीत लागवड करता येते। तर कालावधी 160 ते 180 दिवस, बोंडात 180 दिवस आहेत। तर बोंडाचा आकार जे आहे ते मोठा आहे। बोंडाचे वजन जे आहे 5 ते 6 ग्राम आहे। रस शोषण किडी सहनशील आहे आणि एकरी उत्पादन हे 8 ते 15 क्विंटल देऊ शकते। तर आपल्या शिफारशी जर चांगली असेल तर 15 क्विंटलचा पण ॲव्हरेज आहे देऊ शकते। तर त्याच्यानंतरची जे व्हेरायटी आहे ते आहे राशी 659। राशी 659 हा वाण शेतकऱ्यांचा बऱ्याच वर्षापासून पसंतीचं वाण आहे। तर या वाणाची बागायत आणि सिंचनासाठी शिफारस केली आहे। तर ठिबक सिंचनावर याची लागवड करावी। राशी 659 या वाणाची वैशिष्ट्य मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस कालावधी 145 ते 60 दिवस आहे। तर बोंडाचे वजन 5-6 ग्राम आहे, 5 ते 6 ग्राम। वेचणीस हे चांगले सुलभ आहे। त्याच्यानंतर रस शोषण किडीचं सहनशील आहे। उत्पादन ते देते 7 ते 15 क्विंटल एकरी 7 ते 15 क्विंटल देते। तर त्याच्यानंतर जे आहे अजित 155 हा पाण्याचा ताण सहन करण्यास सहनशील असल्यामुळे हे वाण हलक्या व कोरडवाहू जमिनीस देखील घेता येतो। त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात शेतकरी या वाणाचा जास्तीत प्रमाणात वापर करतात। हे वाण आपण हलक्या, मध्यम व भारी जमिनीत सुद्धा घेऊ शकतो। या वाणाचा बोंडाचा आकार काहीसा लहान असतो, मात्र जास्त बोंड्याची संख्या येत असल्याने अधिक उत्पादन मिळते। अजित 155 हे कमी कालावधीचे वाण आहे। कोरडवाहू जमिनीत कमी अंतरावर लागवड करावी। 155 या वाणाची वैशिष्ट्य जे आहे ते हलक्या, मध्यम, भारी जमिनीसाठी योग्य आहे। तर कालावधी जे आहे ते 145 ते 160 दिवस आहे। तर बोंडाचा आकार मध्यम आहे आणि बोंडाचे वजन जे आहे 5 ते 5.5 ग्राम आहे। तर उत्पादन जे आहे ते 8 ते 10 क्विंटल पर्यंत एकरी 8 ते 10 क्विंटल देऊ शकते। तर वेचणीस हे सोपं आहे। तर त्याच्यानंतर जे आहे ते US 7067 म्हणजे 7068 हे वाणाची शिफारस मध्यम ते भारी जमिनीसाठी करण्यात आली आहे। तरी हे वाण हलक्या जमिनीत देखील चांगले उत्पादन मिळवून देते। हे वाण विविध रोग आणि रस शोषण किडीसाठी प्रतिकारक आहे व दाट लागवडीसाठी हे वाण चांगले आहे। बोंडाचे वजन चांगले असून गोल व मोठ्या बोंडाचे वाण आहे। या वाणाची वैशिष्ट्य जमीन हे मध्यम भारी पाहिजे। तर कालावधी जे आहे ते 155 ते 160 दिवस आहे। तर बोंडाचा आकार मोठा आहे आणि वजनदार पण आहे आणि बोंडाचे वजन जे आहे ते 5 ते 6 ग्राम आहे। वेचणीस हे सुपर आहे। वेचणीस 1 नंबर सुपर आहे। तर रस शोषण किडी सहनशील आहे। उत्पादन हे 7 ते 10 क्विंटल प्रति एकर आहे। तर त्याच्यानंतर जे आहे सुपरकॉट हे टॉप व्हेरायटी 2023 वरील इतर वाणाप्रमाणे 2022 मध्ये प्रभात सीडचे सुपरकॉट या वाणाने सुद्धा सर्वोत्कृष्ट उत्पादनाचा विक्रमी नोंदला आहे।
तर सुपरकॉट हे वाण मोठ्या बोंडाचे असून भरपूर शेतकऱ्यांनी या वाणाला पसंती दिली आहे। तर हे वाण रसशोषण किडीसाठी व लाल्या रोगासाठी अधिक प्रतिकारक शक्ती आहे। तर शेतकऱ्यांनी या वाणापासून 10 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले आहे। तरी सुपरकॉट या वाणाची विशिष्ट जे आहे ते मध्यम आणि भारी जमिनीसाठी शिफारस आहे। कोरडवाहू आणि बागायती जमिनीस लागवड करता येते। कालावधी 160 ते 170 दिवस आहे। याची कालावधी जराशी थोडीफार जास्ती आहे। बोंडाचा आकार आहे ते मोठा आहे आणि बोंडाचे वजन जे आहे 5 ते 6 ग्राम आहे। वेचणीस एकदम सोपं आहे। एकरी उत्पादन 7 ते 12 क्विंटल आहे। चांगली शिफारस घेतली याची तर ते 15-16 क्विंटल पण देऊ शकते। तर त्याच्यानंतर जे आहे याशिवाय आणखी खूप वाण चांगल्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। तर आपल्या मागील वर्षाचे अनुभव तसेच इतर शेतकऱ्यांच्या अनुभवातून आपण बियाण्याची निवड करावी। योग्य खत व्यवस्थापन, सिंचनाची सोय आणि तण नियंत्रण आणि फवारण्या या सर्व गोष्टीवर कापसाचे उत्पादन ठरते। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर चांगले सुरळीत व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर 10 क्विंटलच्या वर 15, 16, 17 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज चांगल्या पद्धतीने येते। व्हेरायटी आपली मागच्या वर्षीच्या अनुभवातूनच निवडू शकता। तर आमच्या इकडे काही शेतकरी 15, 16, 17 क्विंटल पर्यंतचे ॲव्हरेज काढणारे आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, कारण आपण असेच नवनवीन शेतीबद्दलचे व्हिडिओ घेण्यात आहोत। तर व्हिडिओला जाताना एक लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तर धन्यवाद।